टीडीएमसी महापालिका हद्दीत नवीन बांधकामांना परवानगी द्यायला मुंबई हायकोर्टाने स्पष्ट शब्दामध्ये नकार दिलेला आहे। घनकचरा व्यवस्थापनाच्या बाबतीत अटी आणि शर्ती पूर्ण केल्या तरच बांधकामाला परवानगी देण्यात यावी असे स्पष्ट आदेश न्यायालयाने दिलेत। शिवाय राज्य सरकार, प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि संबंधित यंत्रणांनी लवकरात लवकर घनकचरा व्यवस्थापनाबाबतीत उपाययोजना कराव्यात असे आदेशही मुंबई उच्च न्यायालयाने दिलेत। ज्या बांधकामांना पूर्व परवानगी दिली किंवा निकालाच्या आधी ज्या बांधकामांविषयी मंजुरी प्रक्रिया सुरू होती त्यांना मात्र कोर्टाने दिलासा दिलाय। याविषयी याचिकाकर्त्यांचे वकील भारत खन्ना यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांनी। डोंबिवली महानगरपालिकेमध्ये नवीन बांधकामांना परवानगी देण्यास न्यायालयाने पुन्हा एकदा नकार दिलेला आहे। न्यायालयाने जो जुना आदेश होता त्याला स्थगिती देण्यास नकार दिलेला आहे। या संपूर्ण विषयावर बोलण्याकरता आपल्यासोबत याचिकाकर्त्यांचे वकील भरत खन्ना साहेब आहेत। भरत खन्ना साहेब, न्यायालयाने स्थगिती देण्यास नकार दिलाय, काय म्हटलं न्यायालय? न्यायालयाचं असं म्हणणं होतं की जे नवीन बांधकाम आहे, जे नवीन प्रपोजल्स आहेत त्यांना एक्सेप्ट नाही करावे आणि जे जुने प्रपोजल्स आहेत ज्यांना सीसी ऑलरेडी दिलेलं आहे किंवा ज्यांचे अमेंडमेंट होणार आहेत किंवा ज्यांना सबस्टॅन्शियली बांधकाम केलं आहे त्यांना फक्त कन्सिडर करण्यास न्यायालयाने परवानगी दिलेली आहे। बाकी नवीन प्रपोजल्सला मनाई हुकूम दिलं होतं मागच्या तारखेला आणि ते तसंच ठेवण्यात आलेलं आहे। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये प्रदूषण असेल किंवा घनकचरा व्यवस्थापन असेल याकरता कशा पद्धतीने उपाययोजना कराव्यात यावर न्यायालयाने काय उपाय सुचवलेत? आज यावरती खूप डिस्कशन झालं न्यायालयामध्ये आणि राज्य सरकारला काही डायरेक्शन्स दिलेले आहेत ऑलरेडी न्यायालयाने। ते कंप्लाय करायला सांगितले। मागच्या 2 तारखेमध्ये जे ऑर्डर झाले त्याची कंप्लायन्स झालं नव्हतं म्हणून न्यायालयाने त्या कंप्लायन्स करण्यास सांगितलेलं आहे। त्याची कंप्लायन्स ॲफिडेविट दाखल करण्यास सांगितलेलं आहे। तसंच जे गव्हर्नमेंटचे हायर अथॉरिटी आहेच त्यांनी जे काही रिपोर्ट्स वगैरे आहेत त्यांचे किंवा जे काही डिस्कशन करायचे मीटिंग्स वगैरे याचे तसे डायरेक्शन देण्यात आलेले आहेत। यापुढे जाऊन न्यायालयाने असं म्हटलं की राज्य सरकार असेल किंवा पालिका असेल यांची कामं आता काय न्यायालयाने करायचं का, असा थेट सवाल न्यायालयाने राज्य सरकारला विचारलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अशरफसह अजित मांढरे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।